आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. ब्रह्मांडी ऊर्जा रेकी आणि मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये सुनीता ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुमचा आम्हाला परिचय द्या आणि कसा झाला प्रवास मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत अजून सुरू आहे. तर ग्रँड मास्टर्स मधून काय मिळालं? काय काय वाटते तुम्हाला जरा सांगा तर. मी सुनीता गायकवाड पुण्यात असते आणि गृहिणी आहे. तर माझ्या आत्तापर्यंतच्या लाईफमध्ये की जीवन जगत असताना बऱ्याच अडचणी आल्यात. व्यावसायिक घर असल्यामुळे त्या थोडासा राजकीय थोडासा बाजूचा वातावरण मी स्वतः जरी नसले ते वातावरण असल्यामुळे की चढ उतार जीवनातले काही हेलकावे मनात पडणारे प्रश्न की मी खूप चिंतित राहायचे मनातून की जरी माहिती काही गोष्टीचं माहिती वेळ लागणार हे माहिती जरी असलं तर चिंता अशी उगीचच घेरून राहायची. मग त्यामुळे काय झालं की मला मागे व्याधी जडल्या गेल्या म्हणजे एक छोट्या छोट्या आजारांनी त्रासल्या गेलं की पोटदुखीचा त्रास झाला, झोप न येणं, म्हणजे एक सतत चिंतेने बऱ्याच शरीरावर परिणाम झाला. तर अशा वेळेस मला मेडिटेशन तर करायचं खूप इच्छा असायची पण व्हायचं नाही. की नको नंतर करूया बघू वेळ मिळाल्यावर वेळ जरी मिळाला ज्यावेळेस केलं त्यावेळेस फ्रेश वाटायचं. पण तरी पूर्ण असं होत नव्हतं. पण अशा वेळेतच मी युट्यूबला मंजुश्री मॅडमचा रेकी विषयीचं पाहिलं आणि काही संडेचे जे स्पेशल बॅच टाकलेले होते ते युट्यूबवरनं लोकांचे अनुभव ऐकले. अनुभव ऐकल्यानंतर ना मला असं वाटलं की खरंच आपण ह्या इन्स्टिट्यूटला जोडलं जावं. का तर आपल्याला जे पाहिजे नाही ते इथे मिळण्याची आपल्याला चान्सेस आहे. आणि मी ऍडमिशन घेतलं. बाकीचं काही सर्च वगैरे नाही करता फक्त युट्यूबच्या ह्याच्यावरनं मी आणि ज्यावेळेस मी प्रवेश घेतला आणि 1-2 सेशन नंतर मला असं वाटलं की खरंच आपण योग्य इन्स्टिट्यूट मध्ये आलो. मंजुश्री मॅडम इतक्या छान मितभाषी आणि व्यवस्थित समजावून सांगतात आणि जसे जसे सेशन पुढे गेले की मी आधी ठरवलं होतं आपल्याला हे बघायचंय की काय सांगतात मॅडम काय शिकवतात. तर आपण आधीच बोललं तर आपली ग्रहणशक्ती कमी होईल आणि मॅडमला काय सांगायचंय ना ते आधीच विचारलं तर तो पोर्शन लांबल्या जाईल. तर मी ह्याच्यात होते म्हणजे लिसनिंग पॉवर मध्ये होते जास्त करून आणि ज्यात पण काही महिला सेशन झाल्यावर प्रश्न विचारायचे त्यातनं आपल्यालाही मला नॉलेज मिळायचं. आणि मॅडमनी एक एक सेशन मध्ये जे आपल्या जीवनातले प्रसंग आहे डेली लाईफ मध्ये डे टू डे जे काही काही घटना घडतात तर त्याचे सविस्तर तर आम्हाला ट्रेनिंग दिलं आणि मेडिटेशन घेतले. मेडिटेशन इतके पॉवरफुल आहेत की सहज सोपे आहेत, इझी आहेत, शारीरिक व्याधी जायला लागल्या, हातपायाला सॉफ्टनेस आला. म्हणजे जे टेन्शन यायचं ते हळूहळू शांतीला मन धरायला लागलं की एकदम टेन्शन यायचं नाही. कुठलाही प्रॉब्लेम आला ना किती मोठा येऊ दे होईल होईल बघूयात शांत एकदम कुल की पुढचा माणूस म्हणतो लोक विचारायचे अरे एवढा असं तू अजिबात इतकी शांत एवढी कुल कशी असा लोक मला प्रश्न करायला लागले. तर मी म्हणायचे हे मेडिटेशनचं पॉवर आहे. आजूबाजूच्या लोकांना असं वाटायचं डिस्टर्ब कसं होत नाही तर आपण जिथं ज्या कम्युनिटीमध्ये सोसायटीत वगैरे राहतो तिथं महिला थोड्या कसं ना एकत्र येतात मग त्यामध्ये चर्चा त्या व्हायला लागल्या नाही नाही होईल ते म्हणायचं नाही तुम्ही एखाद्या वेळे वयामुळे थोडीशी शांती आली असावी असं मी म्हणायचे असेल असेल. मग असं आता म्हणजे रेकी फर्स्ट ते ग्रँड मास्टर हा 3 महिन्याचा जवळजवळ हा प्रवास आहे. तर ह्या 3 महिन्याच्या प्रवासामध्ये की माझ्या चेंजेस, माझी शांती, माझे प्रॉब्लेम का तर माझा कर्मबंध पण तसा मोठा होता. व्यवसायही मोठा, कर्मबंधही मोठा. त्याला वेळ जात होता. पेशन्स आम्ही ठेवले. सगळ्या प्रकारचे मॅडमनी फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्रीचे वेगवेगळे मेडिटेशन, वेगवेगळ्याच्या ट्रेनिंग, वेगवेगळे सब्जेक्ट, व्यक्तिमत्व विकास असू देत. ह्या सगळ्या ह्याच्यात आहे ना माझ्यात आहे ना एक परिपूर्णता येत होते, जी मला हवी होती. आणि जे प्रत्येक माणसाला हवी आहे ह्या गोष्टीची गरज आहे. कळतं पण वळत नसतं कधी कधी आणि कोणीतरी गुरु असावा लागतो आणि तो योग्य आणि परफेक्ट नॉलेज देणारा आणि ह्या मंजुश्री मॅडमच्या निमित्ताने मला ते भेटल्या गेल्या आणि मला खूप म्हणजे समाधान असं एवढं वाटलं की मी खूप धन्यवाद देईल रेकीलाही आणि मॅडमलाही का त्यांनी आम्हाला जोडलं. एका विचारधारेच्या जी विचारधारा एक असते ती माळ बांधल्या गेली
आणि असं माझं व्यक्तिमत्वात एक 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 पैलू जे विचार पडत होते, आपण खरं की खोटं, चुकतं का बरोबर आहे, ह्या ते ना कुठेतरी शांती आणली नाही. मॅडम सांगतात ब्रह्मांडाने ऑर्डर दिलेली आणि आपण बरोबर योग्य दिशेने आहेत. आणि तू इतक्या दिवसाचा जो प्रवास केला, जो भात्यात टाकला, हे तुझे कर्म बंद होते हे मला तिथे कळालं. की का आणि कशासाठी, मीच का, ह्याची उत्तरं पण मिळत गेली. आणि मीच काच्या नंतर मी बाहेर पडत पडत मला ज्ञानाची भूक वाढत गेली. आधी विचार केला तर थर्ड डिग्री झालं की आपण थांबूया नाही का, की असं. मग नंतर कळालं नाही, आपल्याला थांबायचं नाही, अजून आपल्याला खूप अचीव करायचंय. आपली जी ज्ञानाची भूक आहे, जी प्रत्येक माणसाला जगताना, की पुढचं नॉलेज अध्यात्माचं असू दे, सायन्सला आधारित आहे. हे नॉलेज हे सगळं सायन्स आहे. अंधश्रद्धा वगैरे ह्यामध्ये काहीच नाहीये. आणि जे लोक सायन्स आणि अध्यात्माची सांगड घालून जगतो, तो कुठल्याही संकटाला घाबरणार नाही. इथे अगदी परफेक्ट मॅडमने आमच्या सांगितलं आणि आम्हाला पटलं ते. आज जेवढे आमच्या बॅचला शिकत असेल किंवा आधी शिकले, अजून इथूनही पुढे येणारे आहेत, त्यांनी म्हणजे जर आपला प्रवास सुकर करायचा असेल, की शांतिमय करायचा असेल आणि कुठेही भरकटायचं नाहीये, म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे युट्यूब आहे, सोशल मीडिया आहे, आपल्याला तिथे हे होतं तर डिस्टर्ब न होता, जर एकाच ठिकाणी शांतपणे जर शिकायचं असेल तर मंजुश्री मॅडमच्या म्हणजे क्लासमध्ये आपल्याला परफेक्ट नॉलेज मिळतं. मला तरी मिळालेलं आहे आणि माझं जीवन समृद्ध झालेलं आहे. तुमचे अनुभव आणि सांगा मला. हा आणि हा आता माझा अनुभव मध्ये आहे ना, की डेलीच्या ह्याच्यात शांती आली. माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर ना, त्याला खूप त्रास व्हायचा. तर मी त्याला हिलिंग करायला शिकले, की सतत मला दवाखान्यात पडायची गरज नाही लागत, टेन्शन यायची हे नाही. त्याला हील केलं की तो त्याचा त्रास व्यवस्थित झाला की तो लगेच रुटीनला का, तर त्याच्या पायाचे लिगामेंट्स 85% टिअर होत्या. आणि त्याला उभं राहणं कधी कधी खूप त्रासदायक, सुजून जायचं. आणि त्याच्या कवटीला 3 ठिकाणी क्रॅक होते. तर कधी कधी त्याला लोड आला विचाराचा किंवा आवाजाचा, त्याला सहन व्हायचा नाही. तर तो डोकं धरून बसायचा. मग अशा वेळेस मी हील करायचे. मग तो तासाभरात रिलॅक्स झाला की कामावर जायचा. आणि त्याची नव्याने जर्नी, म्हणजे लहान बाळाला जसं पुढं आम्ही हे केलं तसं पुश करत, तर आता तो खूप सक्सेसकडे झेप घेतो. आज त्याला मोठे मोठे कामाचा अपॉर्च्युनिटी आलेली आहे, संधी जी म्हणतो आपण, तो कॅच करायला लागला. आणि मॅडमशी पण त्याचं बोलणं झाल्यावर त्यालाही खूप आवडलं. मम्मी तू ग्रँड मास्टर कर, तू केलं पाहिजे म्हणाला. आणि मी ग्रँड मास्टरलाही गेले. आणि माझ्या मुलालाही, दुसऱ्या मुलाला मी रेकीमध्ये आणलंय. तोही त्याचे खूप अनुभव घेतोय. आणि व्यवसायात नोकर लोकांचा त्रास असतो व्यवसायामध्ये, नातेसंबंधामध्ये त्रास असतो, की संबंध आपण किती त्यांना हे केलं तर समजू शकत नाही. पण मतभेद आता आहे ना मी ते हा मतभेद 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 जे होते, तर आपण आहे ना ते ऑटोमॅटिकली काही न करता आपल्या मेडिटेशनमुळे आणि आपण जे करुणाभाव जो आपल्यात तयार होतो आणि त्यांना आपण मैत्रीमध्ये घेतो, तर त्यावेळेस ऑटोमॅटिकली ते आपल्याकडे आकर्षित झालेत. की आपल्यालाही म्हणजे त्या आपण आश्चर्याने बघतो, अरे ह्या व्यक्तीमध्ये किती परिवर्तन दिसायला लागलं, किती समजदारी आली आहे. म्हणजे आपण तर परिपूर्ण होतोय, पण त्यांच्यामध्ये पण आपल्याला प्रगल्भता दिसायला सुरुवात होते. आणि आपण ह्या गोष्टीचा चांगल्या गुणांना हेरायला लागतो ताई. आपण हो. बघायला लागतो की यांच्यामध्ये पण चांगले गुण आहेत, आपलाही दृष्टिकोन बदलतो. माझाही त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन झाला. आणि आधी मदत करत होते मी कर्तव्य भावनेतनं. हम्म. आताही मी मदत करते तिकडनं आउटपुट मला काही येत नव्हता. पण आता खरंच वहिनी तुम्ही आहात मला, तुम्हीच हे माझी तब्येत मध्यंतरी खराब झाल्यानंतर, वहिनी तुम्ही काय हे त्रास करून घेऊ नका, तुमच्याशिवाय मला आधार नाहीये. हे हम्म. जे शब्द आले ना, ते इतके सुखावल्यासारखे झाले ना, की इतके वर्ष मी आज वयाच्या 50 पर्यंत क्रॉस केल्यानंतर सुद्धा मला इतके कर्तव्य केल्यानंतर कधी मिळत नव्हते. पण ह्या सानिध्यात आल्यापासून मला खूप म्हणजे नात्या संबंधातनं हव्यासा, मग माझे भाऊ लोक असू देत, नात्यातनं इतरही खूप लोक आहेत की ते चौकशी करतात, तू ये म्हणतात.
की काळजी घेतात. घरातली मुलं कारण का आमच्या घरात असं आहे की प्रत्येक नॉलेजचे वेगवेगळे टोक आहे, चौघ्या प्रकारचे. आणि बोलणं अगदी शांत, वादबीत काही नाहीये. पण तो फॉलो करणं नाही का, एक मतभेद पटलं नाही तर फॉलो करायचे नाही. तर तो एक ताठरपणा एक होता नात्यामध्ये. तर आता तो लवचिक झालाय. आता तो बॉन्डिंग झाला ह्याच्यापासून, ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये. इतकं बॉन्डिंग चांगलं झालं की नाही, आपण एकमेकांची मूठ जोपर्यंत बांधल्या जात नाही तोपर्यंत आपण सक्सेसची पायरीचे वरचं शिखर गाठू शकणार नाही. हे त्यांच्यात. आणि म्हणजे मी पहिलं सांगायचे, अरे नाही असं नाही, नाही नाही, पप्पा असं म्हणाले किंवा मुलगा असं म्हणाला, नाही मुलं पप्पा म्हणणार, मुलगा असं म्हणाला. मी मधल्या भूमिकेमध्ये समजून सांगून थकून जायचे. पण आता मला थकायची नाही, ऑटोमॅटिक त्यांच्यात ती क्रिएट झाली आणि मी शांतपणे बघत असते की यांच्यामध्ये बॉन्डिंग छान झालं आणि व्यवसायाच्या सक्सेसच्या दृष्टीने ही खूप चांगली गोष्ट. म्हणजे माझ्या घरात खूप विधायक बदल झाले. हा, आणि आणखीन एक म्हणजे माझ्या घराचं रिनोव्हेशनचं काम चालू झालं होतं आणि ते मधल्या काळात बंद पडलं. म्हणजे कामगारांचे टीमच्या दृष्टीने असू दे किंवा इतर साईट आपल्या चालू असल्यामुळं घरापर्यंत ते कामच चालू होत नव्हतं. मी अक्षरशः सोडून दिलं, जसं असं तसं मी राहणार. आता मी काही म्हणणार पण नाही काम करा की काही नका करू. पण आहे ना, ऑटोमॅटिकली आहे ना माझ्या घरातलं काम सुरू झालं की हे काय, पहिले नाही म्हणायचे, अगं तुझं काय हे म्हणायचं, व्यवसायात वेळ घातला पाहिजे, घरात नाही असं. तर त्यांच्यातनच क्रिएट आले. मी आपले शांत बघते, अरे वा छान छान चाललंय ना, अगदी योग्य. म्हणजे फॅन्टॅस्टिक. माझ्या छोट्या पासून मोठ्या बदलापर्यंत, म्हणजे डेलीच्या लाईफ मधले ते छोटे तर अनुभव मी घेतेच. की काही लोक स्वतःहून पैसे रिटर्न, कारण का व्यवसायामुळे पैसे अडकलेली पण होते, स्टक झाले ते, लाखो रुपये अडकले होते. काही लोक देण्याच्या पण कंडिशन मूड मध्ये नव्हते. काहींनी फोन करून स्वतःहून पैसे पाठवून दिले. काही म्हटले की टप्प्याटप्प्याने देऊ. आणि एक असं काम होतं की त्याचं आपण कुठेच बोलू शकत नाही, एवढं साईट मध्ये अडकली ती. 26 लाखाची साईट होती. तर त्यांनी 6 महिने माझ्या मुलाला फिरवलं होतं. पण त्यांनी आता आहे ना 4 दिवसापूर्वी मॅडम, की त्याने स्वतःहून बोलून पेमेंट देतो म्हणाला आणि पुढचं काम चालू कर म्हटलंय. म्हणजे हे रेखीत आल्यापासून मी खूप अनुभव घेते, खूप हे म्हणजे का झालं माहिती व्यक्तिमत्व. सुनीताताई? तर हे होण्यामागे कारण की आपले व्हायब्रेशन त्यांना चांगले जात आहे. हा डुबवणारच, येस, हा येस. काय खरं आहे, याचे काही खरं वाटत नाही, हे जे शब्द होते ते न होता ही व्यक्ती प्रामाणिक आहे, ही पण तिच्याकडे पण पैसे आलेले आहेत, ती पण आपले देत आहे, हे व्हायब्रेशन हो, आपले त्यांना. व्हायब्रेशन, पॉझिटिव्ह अफर्मेशन आपल्या तिकडे गेल्या. आणि आपल्यातच म्हणजे विचार करण्याची आपले चालना खूप चांगली झाली आहे. येस. चालना मिळाली, विचारधारा. आपण आहे ना जो करत होतो, आपण पहिला निगेटिव्ह कडे सूर असायचा, होईल की नाही, आता नाही, होणार, होईल, चालू होणार, चालू झाले, अशा आपण ह्या गोष्टी अफर्मेशन मध्ये टाकतो. आणि त्या दृष्टीने मला ह्याच्यात ह्या महिन्यात तर खूप खूप जास्त रिझल्ट सुरू झाले आणि मला खूप आनंद वाटतो, खूप आनंद. म्हणजे आरोग्य, हम्म आरोग्याच्या समस्या म्हटलं तर माझं पिशवीचं ऑपरेशन थांबलं. दुसरं म्हणजे हर्निया आहे माझा. तो हर्निया मला त्रास, म्हणजे त्याचा विशेष काही होत नाहीये. म्हणजे मी थोडेसे पथ्य घेते आणि डाएट पण प्रॉपर घेते. पण मला त्याचा, ऑपरेशनची सध्या डॉक्टर लोक स्वतःच म्हणतात गरज नाही आता, गरज नाहीये, गरज नाहीये. आणि मी खूप सुखावले ह्यामुळे. कारण का अगदी आपण राईट मार्गाने आहे आणि राईट ठिकाणी आलेलं आहे. हे मला खूप सुनीताताई, म्हणजे अगोदरची हर्नियाची कंडिशन काय होती, काय सांगितलं होतं डॉक्टरांनी? त्यांनी म्हटले होते की ऑपरेट करावा लागेल असं म्हणाले होते. पण मला ऑपरेट करून घ्यायचा नव्हता, का तर तो 20 mm चा हर्निया आहे. म्हणजे अम्बिलिक होता, नंतर सुप्रांबिकल च्या कंडिशनला हे होता. तर पण त्याच्या मला वेदना किंवा त्रास असा आहे ना, माझी बॉडी म्हणजे पेन्स अशी देत नाहीये. हा, फक्त मी ओझं उचलत नाही, जरा थोडीशी काळजी घेते एवढंच आहे. आणि डाएट प्रॉपर घेते आणि शांत राहते एवढ्या. आणि मेडिटेशन, मेडिटेशन मात्र खूप आहे. मी चुकवत नाही. काही झालं मला, कसं जेवण नसल्यावर लोकांना कसं कासावीस होतं, तसं मेडिटेशन नाही केलं तर मला कासावीस होतं. माझं झालंच पाहिजे. आणि मी सकाळचा तर नियम कधीच चुकवत नाही. दुपारच्या वेळेस जर बाहेर कुठे गेले तरच माझं हे, पण संध्याकाळी तो कव्हर करून घेते. खूप पण छान. मेडिटेशन हे कंपल्सरी करते. आणि शांत स्वभाव असल्यामुळे विचार कोणाच्या बद्दल वाईट कधीच करत नाही. आणि रेखीमध्ये आल्यापासून कळालं
की आपली विचारधाराच आपण आकर्षणाचा नियम आपण आकर्षित करतो दुःख आपल्या जीवनामध्ये. तो म्हणजे आकर्षितच करून घेत नाही ते मुद्देच चुकीचे काय आहे. आणि समजा माणूस म्हणून कधीतरी चुकीचा विचार जरी आला, तर हं, लगेच कट, कट, कट बोलायला मी शिकलेली आहे. तर एवढे म्हणजे छोट्या-छोट्या टेक्निक आहेत, की रेकीत आल्यापासून व्यक्तिमत्व विकास, आर्थिकता म्हणजे घरातला एक बॉन्डिंग चांगला झालेला आहे. समाजामध्ये बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन झालेला आहे. आपण ह्या जीवनात जन्माला आलो, तर समाजाचं पण काही ऋण आहे. तर ते कसं ह्या ह्याच्यात म्हणजे ते फेडलं पाहिजे. दानाचं पण महत्त्व मला जास्तीत जास्त कळालेलं आहे. कारण का आपल्या कमाईतला 1% वाटा तरी दान केला गेलं पाहिजे. पुढच्याची मनस्थिती, तो वागला तर त्याची मनस्थिती का अशी घडली आणि ती वेळ का घडली? तो माणूस चुकीचा नव्हता. ती वेळ, काळ किंवा आपलं कर्मबंध सुद्धा त्याला लागू पडत असेल आणि नसेल तरी तो चुकीचा तर ज्याच्या त्याच्या कर्मबंध ज्याला त्याला असता हा सकारात्मक दृष्टिकोन माझ्यात आला. आणि संयम आणि वटवृक्ष, की रे जो वटवृक्ष असतं किंवा आंब्याचं झाड असेल तिथेच माणसं येतात. ज्याच्याची कपॅसिटी आहे त्याच्याकडनंच प्रॉब्लेम घेऊन येतात. हे आणि त्यात आपण निमित्त आहे हेही कळालं. कारण का पहिलं असं वाटायचं की इतक्या लोकांचा आपण प्रॉब्लेम सोडवतो, आपणच किती हे होतो. पण आता आम्ही काही महान ग्रेट वगैरे काही नाहीये, की हे कळालं. कारण का ज्याच्याकडे जी कॅपॅसिटी त्यापर्यंत लोक आकर्षित होतात हे कळालं. आणि भरपूर अशा छोट्या-छोट्या गोष्टी की माझ्याकडनं बोलण्यातनं राहून जात असेल ओघामध्ये. पण परिपूर्ण मानव कसा होतो? तर ह्या ग्रँड मास्टरमध्ये मला पूर्ण शिकायला मिळालेले आहे. म्हणजे मेडिटेशन होतात, पितृतल्या होत्या, फॉरगिव्हनेस मेडिटेशन आहे, मन ध्यान आहे, सप्तचक्राचं म्हणजे हे मेडिटेशन आहे. ते चक्र क्लीन करण्याचं तिथे आपल्याला कळतात, की आपल्यामध्ये सगळ्या नाड्या जर चक्रामध्ये अडकल्या असेल निगेटिव्हनेस, निगेटिव्ह एनर्जी, तर ती पूर्ण क्लीन कशी करायची, स्टक झालेली का क्लीन करून आपला ओरा कसा क्लीन करायचा, ओरा कसा वाढवायचा. आपल्या चांगल्या म्हणजे फ्रेममध्ये चांगले चांगले आपण विचार कसे टाकून आपण ते पॉझिटिव्ह मार्गाकडे न्यायचे. आपल्या पूर्ण म्हणजे ऊर्जामय शरीर कसं करायचं आणि ऊर्जामय घर कसं करायचं, ऊर्जामय आपल्या आजूबाजूच्या लोकात कसं, नातेसंबंधात कसं, अगदी ह्यात कळतं. आणि ह्याच्यामुळे हिलिंग जमायला लागली. हं. मी आयुर्वेदात थोडंसं काम केलेलं आहे. तर आपण त्यावेळेस सल्ला देतो फक्त. पण आता त्या माणसाला हील पण करू शकतो. कारण आपण तर डॉक्टर नाहीये. आपण नाही. फक्त सल्लागार आहेत. हां, पण हील करत असता म्हणजे डॉक्टरच्या आधी प्रथम उपचार म्हणतो ते एखाद्या पेशंटला, किंवा तो फार थकलेला असेल हे, तर त्या आपल्याला हील करतायत. आणि मी माझे हीलिंग खूप छान झालेले आणि त्यांना रिझल्टही खूप छान आला. मला खूप आनंद वाटतो. अगदी भरून पावल्यासारखं, की आपण कोणाच्या तरी ना म्हणजे आर्थिकता, वैचारिक ह्याच्या पुढे जाऊन आपण हील करू शकतो आणि आपण अशा पद्धतीने मदत करतो. ते मला खूप म्हणजे आनंद वाटतोय. खरं सार्थक झाल्यासारखं वाटतं. कारण का काय जन्माचे काही कर्मबंध असेल मला माहिती नाही. पण ह्या जन्मात तरी आपण साक्षी भावाने डोळ्याने बघतोय, करतोय आणि आचरणात आणतोय आणि इतरांनाही आचरणात आणायला भाग पाडतोय. कारण का ह्या प्रवाहामध्ये माझ्याबरोबर मी माझ्या मुलांसहित इतरांनाही घेतलेले आहेत. तर त्यांचाही मला खूप छान हे येतात, रिप्लाय येतात, की खरंच खूप ताई हां, तुमच्या बरोबर येताना आम्हाला खूप आवडतं. तुमच्या बरोबर बोलताना खूप आवडतं. भरून पावल्यासारखं वाटतं. एवढं रेकीमय जीवन झाल्यामुळे इतकं म्हणजे ना प्रगल्भता तर आलीच विचार. वयाच्या बरोबर विचारांची पण आली, शांती आलेली आहे. आणि एक म्हणतो ना, एक शांत कुटुंब कसं असावं, ध्यानी कुटुंब कसं असावं, की समाजाचा वटवृक्ष बनणारं कुटुंब कसं असावं, की ज्यांनी निश्चिंत येऊन त्यांचे प्रॉब्लेम सांगावे, की ते कुठेही ना बाहेर पसरल्या जाणार नाही. त्याचा गैरफायदा घेतला जाणार नाही. अशा पद्धतीने आमचं कुटुंब परिपूर्ण आणि परिपक्व झालेलं आहे. तर केवळ ग्रँड मास्टरच्या आणि रेकीच्या आणि मंजुश्री मॅडमचे धन्यवाद. मी खूप खूप धन्यवाद देईल. युनिव्हर्सला धन्यवाद देईल. आणि जर खरंच की कशासाठी का?
हे सगळ्या प्रश्नांचं निरसन झालेलं आहे. अध्यात्माची पण परिपक्वता आली, शास्त्रीय दृष्टिकोन पण भेटलेला आहे, नॉलेजही भरभरून मिळालेलं आहे. आणि आमच्या बरोबरीने जे पण आमचे सहकारी गुरुबंधू गुरु भगिनी आहेत, त्यांच्याही काही प्रॉब्लेम ऐकल्यामुळे आमच्यातही ज्ञानामध्ये खूप भर पडते आणि आम्हालाही बोलण्याची संधी मिळते. मंजुश्री मॅडम, खरंच म्हणजे मी तुम्हाला लाख 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 म्हणजे काय माहिती नाही कुठले ऋणानुबंध आहेत, पण खरंच परिपूर्ण आणि भरून पावल्यासारखं वाटतं. अजून आपला प्रवास बाकी आहे. अजून काही टेक्निक, हो. काही गोष्टी शिकायच्या राहिल्या आहेत. तुम्ही तर ते आम्हाला परिपूर्ण करून घेणारच मॅडम. येस. आतापर्यंत झालेल्या भागामधला नेमकं मला ग्रँड मास्टर मधलं नेमकं मला हे आवडलं जास्तीत जास्त. मला माहिती आहे सर्वच आवडलं, पण त्यातल्या त्यात मला काय आवडलं? फॉरगिव्हनेस आवडला. का आवडला माहितीये का? की प्रत्येकाला माफ कर. फॉरगिव्हनेस आवडलं. फॉरगिव्हनेस आवडलं. का तर आपलंही कर्मबंध आपल्याला माहिती नसतं आणि पुढच्यांचंही आपण जे दोष देतो त्यांनाही माफ करायचं आणि आपण स्वतःही माफ करायचं. आपली प्रगती जर करायचं असेल तर माफ करणं हे शिकलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. कारण माफ जर तुम्ही करत नसाल आणि तुम्ही जगातल्या सगळ्याच गोष्टी हव्या आणि दोष देत राहिला तर ते चालत नाही. तुमच्या जीवनाला ते सक्सेसचा आकारच देत नाही, चालनाच मिळत नाहीये. असं माझ्या मते मला वाटतं की फॉरगिव्हनेस आहे ना, हा पार्ट खूप महत्वाचा आहे. खूप छान. खूप छान. माहितीये का सुनीता ताई, जेवढे ग्रँडमास्टर्स येतात ना, मला असं वाटतं ना की खरंच हे सगळं आपण दिलं आहे. आणि मला तुम्हाला ऐकतच राहावंसं वाटतं, ऐकतच राहावंसं वाटते. खूप छान, हे खूप केवळ तुमच्यामुळे मॅडम. केलेला जो बदल आहे तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. जो मी सांगण्यापेक्षा तुम्हाला स्वतः मधला बदल समजतो आहे. आणि खूप सुंदर, खूप सुंदर. आणि ते जे आपल्या आतमध्ये आलेलं चैतन्य आहे, तो आनंद आहे, त्याची जी झळाळी आहे ती आपोआप चेहऱ्यावर येते. येस, आपोआप येस. चेहऱ्यावर येते. आपोआप आपल्या बोलण्यामधून तो विश्वास निर्माण होतो. खूप सुंदर. आणि तुम्ही रिव्हर्स जर्नी करून घेतली आमची खूप. म्हणजे आम्हाला म्हणजे 10-15 वर्ष बॅकला आणले. ते बॅक येणं म्हणजे कसं आहे की कोणी किती जरी म्हणाला, मी म्हंटले 25 वर्षांनी जरी लहान झाले, ती विचारधारा माझ्यात रुजू झाली. की मला तेवढ्या हिरिरीने तेवढ्या ताकदीने 25 वर्षाचा माणूस कसा एनर्जीने काम करेल, ती एनर्जी आमच्यामध्ये रुजू झाली आहे. रिव्हर्स जर्नी मधला तो टॉपिकही खूप आवडला, वटवृक्षही आवडला, संयम आहे त्यामध्ये, सगळे टॉपिक चांगलेच आहेत. इतके टॉपिक छान आहेत की माणसाला परिपूर्ण करतात. आणि ग्रहणशील माणसाने असावं, की खूप विचार करत जर नॉलेज जर घेत असेल तर त्याच्यात तो ग्रहण करत नाही. तो ह्याच्यात स्वप्नवत जातो, फक्त आवाजही होतं तसं नाही. ग्रहण करण्याची कपॅसिटी आपण ठेवली पाहिजे. आणि ब्रह्मांड तेवढं देतं. तुम्ही जर ग्रहण करत असेल ना, तर तुमचं सातत्य तुम्ही ठेवलं आणि रोजच्या डे टू लाईफ मध्ये तुम्ही हे फॉलो केल्या सगळ्याच हे, तर तुम्हाला कशाचीच कमी नाही पडणार, कशाचीच नाही. हा हा माझा अनुभव आहे. मी स्वतः अनुभवलेला आहे आणि त्या पद्धतीने चालत पण आहे. खरंच काही नाही कमी पडणार हे. आणि हे म्हणजे स्वप्न दाखवणं नाहीये, हे रिअल फॅक्ट आहे. आणि हेच आहे आणि हेच माणसाला कळत नाहीये. तो हा जो आपल्याला गाढा. आपण घ्यायला कमी पडतो, आपल्याला तो द्यायला हो, तयार असतो. आपल्याला असं वाटलं होतं रेकीला येतो तेव्हा सुनीता ते की माझे प्रॉब्लेम मोठे आहेत. ओके. हो. आता असं वाटते आहे की माझे प्रॉब्लेम मोठे नाहीयेत, छोटे आहेत. छोटे आहेत. माझ्या अं, म- अं, सोल्युशन काढू शकते ती आता ती आहे माझ्यामध्ये ना. आहे ना. आणि आणखीन एक दुसरा पॉइंट काय आहे, शुभमयी रेकी शिकलेला आहे. तर तो ज्या ठिकाणी गेलाय सध्या, आणि त्याचं आणि माझं जे काही बोलणं होतं, तो म्हणाला, खरंच मम्मी आपल्या घरासारखं घर नाही म्हणाला. त्याला ह्या कमी वयामध्ये जी पावती मिळाली ना, ती मला खूप उशिरा मिळतेय. की खरं मला त्यावेळेस खूप छान वाटलं की माझा मुलगा गेला, मी एका कामासाठी मी स्वतःहूनच पाठवलेलं आहे त्याला, की तू जा आणि हे कर. म्हणजे त्याला कसं बाहेर गेल्यावर हँडलिंग करायचं, दुसऱ्यांचा खांदा कसा बनायचा,
आणि त्याच्यात ती कपॅसिटी होती, पण त्याला शिकता आलं पाहिजे. आई तेवढं बाहेर घरात चार भिंतीच्या आत तेवढं शिकवू शकत नाही. आणि ह्याला मला लवकरच परिपक्व आणि प्रगल्भ बनवायचं होतं. तर तो म्हणाला, मम्मी खरंच आज तू मला बाहेर पाठवलं, पण मी खूप काही शिकलो, खूप काही शिकलो. म्हणजे चांगलं, वाईट आणि परिपक्वता सगळ्या गोष्टीची मी नजरेने बघितली. तर मला त्याचाही खूप आनंद वाटतो, कारण का त्यांनी थर्ड डिग्री पर्यंत केलेलं आहे. त्याची ती पॉवर पण होती आणि मला त्याला अनुभवही द्यायचा होता आणि जगाच्या प्रवासात पाठवायचं होतं, की त्याला शिकण्यासाठी. की घरातलं शिक्षण झालं होतं, बाहेरच्याही ह्याच्यात परिपक्व करण्यासाठी माणूस म्हणून तो एक परिपक्व आणि विचारधारा त्याची झाली पाहिजे होती, पाठवलं. म्हणजे हाही मला अनुभव आला, की मला त्याचं जरा थोडंसं हे वाटायचं लहान आहे, कधी तो डेव्हलप होईल, कधी आता लहान असल्यामुळे जबाबदारी जरा घेत नाहीत, मोठी जरा बघतात करतात म्हटल्यावर. आणि तोही परिपक्व होतोय ना, तर ह्या रेकीच्या सानिध्यामुळे मॅडम, म्हणजे की एक शिक्षण एका बाजूला आहे आणि व्यक्तिमत्व विकास एका बाजूला आहे. आणि हे दोन्हीची सांगड जर एकत्र झाली तर माणूस परिपूर्ण माणूस बनतं. हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे. आणि इतर तर छोटे छोटे खूप अनुभव आहे, की ते एकदम पटकन बोलतात आणि तेवढा आपल्याला खूप वेळ पण होणार आहे. पण येस. मॅडम खरंच खूप धन्यवाद. खूप शिक्षण जगतो आहे आपण दररोज दररोज. प्रत्येक हम्म. अनुभव मला जे हवं आहे ना ते आपोआप होतं बस. अच्छा. मागावं नाही मागावं. अच्छा, मला एक विचारायचं सुनीताताई, आपण ग्रँड मास्टर्स मध्ये आल्यानंतर एक म्हणतो हम्म. की रिव्हर्स जर्नी पण म्हणतो, आणि पुन्हा आपण म्हणतो की स्वतःचं बेस्ट व्हर्जन तयार करा. हो तर हो हो. समजतंय का बेस्ट व्हर्जन म्हणजे काय, आणि खरंच ते तयार झालं का? बेस्ट व्हर्जन एक समजतंय. आणि अजून माझी आणखीन परिपूर्णता यायची आहे. कारण का माझा अजून सिलेबस थोडासा राहिलेला आहे. तर बघा, अर्ध्या सिलेबस मध्ये म्हणजे बऱ्यापैकी सिलेबस झालेला आहे. तर त्यात मी एवढी परिपूर्ण झाली आहे. तर बाकीचं जर पूर्ण झाल्यावर माझ्यात किती परिपूर्णता येईल, म्हणजे खूपच, की शब्दात व्यक्त होता येणार नाहीये. कारण येस. का जे जे मी कार्यसिद्धीत म्हणजे माझे संकल्प आहेत, तर त्यासाठी मला ही परिपूर्णता गरजेचीच होती. आणि इथून पुढे दिसेलच. आणि ते माझं सिद्धी जर म्हणजे माझा परिपूर्णता संकल्प जर होत आला, तर मी निश्चित मी एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला देईल, स्पेशली देईल, की काय होऊ शकतं आणि काय घडू शकतं. आपल्याला जर चांगलं जर विचारधारा धरली, जनकल्याण, कुटुंबाचं तर कल्याण प्रत्येक जण करतच. प्रत्येकाच्या त्यात ती भावना ती ऑटोमॅटिकली आलेली असते. पण जगासाठी, समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. तर हे हे निश्चित. जाहीर करूया की सुनीताताई गायकवाड यांचं विपස්සना सेंटर अगदी सुंदर प्रकारे सुरू झालेलं आहे. अनेक अनेक लोकांना यामधून योग्य ज्ञान, सुविधा आणि त्या ब्रह्मांडीय ऊर्जेचा मार्ग मिळत आहे. बुद्धांनी दिलेली ऊर्जा एकच आहे, सेम आहे. विपස්සना तेच आहे, रेकी तेच आहे. मंदिरामध्ये जा, तेथे पण ऊर्जा तीच आहे, ऊर्जा एकच आहे. तुमचं एकच आहे. तुमचं स्वप्न पूर्ण होणार, आणि सुनीताताई गायकवाड ग्रँड मास्टर्स यांच्या माध्यमातून अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून येणार आहे. आणि तुम्हाला सांगू का मॅडम, बरेच लोकांची, ज्यांना मी सांगितली होती ही संकल्पना, तर बरेच जणांचे फोन वेटिंगला आहे आता सध्या. तर मी म्हणाले ते एवढं वर्ष, कारण तर माझ्या घरगुती प्रॉब्लेममुळे मी थांबले होते. तर त्या लोकांची मी तशी टीम बनवून ठेवलेली आहे. कुणाला काय कामं द्यायची, कुणाला कसं हे करायचंय, तसं नियोजन माझं बऱ्यापैकी मी हे केलेलं आहे. पेपर वर्कचं असू देत किंवा योग्य ठिकाणी कार्यकारी नाही का सदस्य कुठले हे करायचे, हा. फाउंडरला कोण आहेत, हे मी बऱ्यापैकी एवढ्या एक वर्षाचा काळ मला जो मिळाला, म्हणजे माझ्या परिपक्वतेसाठी. आणि ह्याच्यामुळे म्हणजे रेकीमुळे तर माझ्यात खूप परिपक्वता आली आणि मला काय करायचंय आणि कसं नियोजन टाकायचं ह्याचं मला पूर्ण मार्गदर्शन इथे झालेलं आहे. लवकर कार्य पूर्ण होणार, काळजी करू नका. ओके. अगदी मनापासून धन्यवाद सुनीताताई. खूप छान, खूप छान. आपण जे म्हणत असतो की ती नवदुर्गा, ती अष्टभुजा, ती स्वतःमध्येच ती ऊर्जा आहे, आणि त्याच ऊर्जेचा आपण स्वतः शोध घेतला आहे, आणि आपले स्वतःचे चक्र बॅलन्स केले आहे. स्वतःच्या चक्रांमधील या ऊर्जांचा आपण शोध घेऊन आपण स्वतःला परिपूर्ण करण्यापर्यंत नेलेला आहे. आपल्यामध्ये ही ऊर्जा अगोदरच होती. ती दुर्गा, ती शक्ती,
ती काय म्हणूया, ती ब्रह्मचारिणी, ती आदिशक्ती. प्रत्येक ऊर्जा आपल्या आतमध्ये आहे. ओके. आणि तिचं येस. आपल्याला फक्त काय करायचं आहे, या नवरात्राच्या माध्यमातून आपण एवढं म्हणूया की खरंच ती एनर्जी, ज्या एनर्जीची आपण पूजा करतो, ती एनर्जी नक्कीच तेथे पण आहे आणि आपल्या आतमध्ये पण आहे. आपल्या येस. आतल्या एनर्जी सोबत ती एनर्जी एकरूप केली की मग समजते की स्वतःमध्ये केवढी ताकद आहे. हो, नक्कीच मॅडम. खूप छान. अगदी मनापासून धन्यवाद. असंच तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ देत. आता तुमचं स्वप्न आहेच अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणायचं. ते तर पूर्ण होणारच आहे. तुम्हाला काय म्हणूया, अगदी वेगवेगळ्या दिशांनी तुमचे छान प्रगती होऊ देत. अनेक लोक चांगल्या मार्गाने जोडले जाऊ देत. आनंदी आनंद सर्वीकडे. तो आनंद वाटण्यासाठी तुम्ही माध्यम होऊ देत. खूप धन्यवाद रेकी. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. थँक्यू मॅडम. थँक्यू, थँक्यू. मला बोलण्याची संधी दिली. खूप खूप आभारी आहे. आणि तुम्ही आशीर्वाद भरभरून दिला माझ्या सेंटरसाठी. आणि खूप मी ह्याला परिपूर्ण 1000% कसे मला देता येईल, बेस्ट मध्ये बेस्ट कसं देता येईल, मी खूप प्रयत्न करणार आहे. नक्की. आणि हेच माझं ध्येय राहील माझ्या आयुष्यामधलं. नक्कीच तुम्ही करणार. कारण एक एक हिलर आहे, एक ग्रँड मास्टर्स आहे, तो योग्य मार्गानेच जाणार आहे. नक्की. हा पूर्ण विश्वास आहे. आणि तो जो विचार करणार, तो विचार पूर्ण करण्यासाठी ब्रह्मांड मदत करणार. नक्कीच, नक्कीच. खूप धन्यवाद. थँक्यू. 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 थँक्यू.